नमस्कार मंडळी, मी आर जे जयश्री आपल्या 98.9 या चॅनलवर गुरुवारच्या संध्याकाळच्या 6च्या विशेष भेटीगाठी कार्यक्रमात आपले स्वागत करीत आहे. तर मंडळी, आज आपल्या भेटीगाठी या कार्यक्रमात पाहुणे आहेत सहारा वृद्धाश्रमाच्या संचालिका सुधाताई. नमस्कार सुधाताई, तुमच्या आमच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या भेटीगाठीमध्ये आपण आपल्या आश्रमाविषयी व तुमच्या अनुभवाबद्दल गप्पा मारणार आहोत. सुधाताई, मला सांगा की वृद्धांसाठी आश्रम सुरू करावा असे तुम्हाला का वाटले? जयसीताई, मी मूळची कोकणातली. घरची आर्थिक परिस्थिती वाईट होती. आम्ही पाठोपाठची 6 भावंडं, आजी आजोबा आई बाबा अशी घरात खाणारी 10 तोंडं व कमवणारे बाबा एकटे. 2 भाऊ थोडेफार शिकले, नंतर घरातच बसले आई आजीला कामाला मदत करण्यासाठी. 2 बहिणी नंतर लग्न करून सासरी गेल्या. मी सगळ्यात लहान. मला शिक्षणाची आवड म्हणून मी व माझा एक भाऊ माझ्या लांबच्या नात्यातील आजीकडे पुण्याला आलो. ती एकटीच होती. मी म्हणाले, ताई आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. मंडळी, कुठेही जाऊ नका. आपण छोट्याशा ब्रेकनंतर लगेच सुधाताईंशी गप्पा मारणार आहोत. आणि मंडळी, तुम्हाला जर सुधाताईंना काही विचारायचे असेल तर आपल्या नेहमीच्या फोन नंबरवर संपर्क करा. धन्यवाद. आपले आरोग्य आपल्या हाती. रोज 1 चमचा च्यवनप्रकाश नक्की घ्या. मंडळी, ब्रेकनंतर तुमच्या सर्वांचे परत एकदा स्वागत. ताई, तुमचेही स्वागत. आता सांगा पुढे काय झाले? सुधाताई सांगू लागल्या. आजीची बैठी घराची चाळ होती. अशा जवळपास अनेक चाळी होत्या. आजोबा गेल्यानंतर आजीला मूलबाळ नसल्याने ती एकटीच होती. तिला पहिल्यापासून चाळीतल्या आडल्या नडल्याना मदत करायची सवय होती. ती आजारी लोकांची सेवा करायची. आजी एका खाजगी शाळेत शिक्षिका होती. ती गरीब मुलांना घरी फुकट शिकवायची. तिचीही समाजसेवा बघून मी पण भारावून गेले. शिक्षण पूर्ण झाले, नोकरी लागली. आजूबाजूच्या वृद्ध लोकांचे हार पाहिले. म्हातारपणी त्यांची पोटची मुलंही कामधंद्यासाठी लांब गेली की परत येत नाहीत हो. वयोमानानुसार त्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही. उपाशी राहावे लागते. हे सर्व बघून मी हा निर्णय घेतला. ताई, एक फोन येतोय, घेऊया? ठाण्याहून मंगलाताई बोलत आहेत. मंगलाताई बोला, माझा आवाज ऐकू येतोय ना? मंगलाताई म्हणाल्या, हो ऐकू येतोय ताई. मला सुधाताईंना विचारायचे आहे की मला माझ्या सासूबाईंच्या स्मरणार्थ तुमच्या आश्रमाला प्रत्यक्ष येऊन काही द्यायचे आहे. तर रोख पैसे की काही वस्तू मी देऊ शकते? सुधाताई म्हणाल्या, मंगलाताई तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही काहीही देऊ शकता. आपण फोन करून नक्की या. आमचा आश्रम बघा. आश्रमातील लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. असे कोणी भेटायला आले ना, त्या लोकांना खूप आनंद होतो हो. मंगलाताई म्हणाल्या, हो मी नक्की फोन करून येईन. जयसीताई, माझ्या सासूबाईंच्या आवडीचे हे गाणे प्लीज ऐकवाल का? जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. हो नक्की. आणि मंगलाताई, तुम्ही या कार्यक्रमात सामील झालात त्याबद्दल धन्यवाद. ताई, एक फोन येतोय, तो घेऊया? बोला. राधा मावशी, कुठून बोलताय? नमस्कार तुम्हा दोघींना. मी राधा पुण्याहून बोलते. मला व माझ्या मैत्रिणीला आपल्या आश्रमात काही कम मिळेल का? आम्हाला त्यानिमित्ताने या आजी आजोबांची सेवा पण करता येईल. सुधाताई म्हणाल्या, मला तुम्ही सकाळी 10 ते 1 या वेळेत ऑफिसमध्ये येऊन भेटा. हो, आम्ही नक्की फोन करून येतो. सुधाताई व जयसीताई, तुम्हाला धन्यवाद. राधा मावशी, तुम्हाला पण धन्यवाद. सुधाताई, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहात. मंडळी, तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहात. कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर भेटूया. आपली आवडती मालिका तुला पाहते रे नवीन वेळेत बघायला विसरू नका. हां सुधाताई, तुमच्या आश्रमातील आजी आजोबांना दत्तक देता का हो? कोणी येतात का दत्तक घ्यायला? जयसीताई, खूप छान प्रश्न विचारलात. काही वर्षापूर्वी एका आजीला दत्तक दिले होते. पण लोक अतिशय स्वार्थी असतात हो. त्यांची बायको बाळंतीण झाली होती म्हणून घरात करायला कोणी नव्हतं, म्हणून आजीला दत्तक घेतली. आजीकडून गोड बोलून सगळी कामं करून घेतली. आजी थकल्यावर त्यांना ती दर झाली. या आश्रमात परत कशी आणणार म्हणून त्यांनी दुसऱ्या एका वृद्धाश्रमात ठेवले. तिथले संचालक माझ्या ओळखीचे होते. त्यांना आजीने सांगितले की मी आधी सहारा वृद्धाश्रमात होते. यांनी मला दत्तक घेतले होते व आता तुमच्या आश्रमात आणले. मला परत याच आश्रमात जायचे आहे. तुम्ही तिथल्या सुधाताईंना फोन करून विचाराल का? मग त्यांचा मला फोन आला. मी त्यांना विचारले की तुमची हरकत नसेल
तर कायदेशीर बाबी पूर्ण करून मी आपल्या आश्रमात त्यांना घेऊन जाईन. त्या परत आमच्या आश्रमात आल्या. तेव्हापासून आम्ही आजी आजोबांना दत्तक देतो, पण त्यांना त्यांच्या घरी पाठवत नाही. सणावाराला, लग्नाला, तसेच घरातल्यांच्या वाढदिवसाला ते घरी घेऊन जातात व नंतर परत आश्रमात आणतात. त्यांचा खर्च ते करतात, अधूनमधून भेटायला येतात. असे आम्ही आता दत्तक देतो. सुधाताई, तुमच्याशी गप्पा मारताना आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? सुधाताई म्हणाल्या, संदेश काय देणार? मी एक विनंती करते की तुमचा थोडा वेळ, पैसा व प्रेम या ज्येष्ठ नागरिकांना द्या. त्यांचे आशीर्वाद घ्या. जयसीताई, तुम्ही मला इथं बोलावले त्याबद्दल तुमची व तुमच्या सर्व सहकाऱ्यांची मी आभारी आहे. मंडळी, आजचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता आपली भेट पुढच्या गुरुवारी याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत आपली व आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.